श्री स्वामी समर्थ. बाळा, आज हा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे आणि आज स्वामी माझ्या आवाजात तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझे सर्व स्वप्न, तुझे सर्व इच्छा पूर्ण होतील. आजचा हा स्वामी संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरेल. जर शेवटपर्यंत ऐकसाल तर आनंदाची बातमी येईल. स्वामी म्हणतात, लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात. आयुष्यात जेवढे जास्त तुम्ही साधे आणि सरळ असाल, लोक तेवढंच तुम्हाला त्रास देतील. कदाचित काही वेळा तुम्हाला जे वाटतं त्याप्रमाणे गोष्टी होत नसतील, पण एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही विश्वासाने स्वामींना प्रार्थना करसाल आणि कधी जे काही हवं असलं ते मागसाल तर ती इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. स्वामी सांगतात, आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी नसतात, तर त्या आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येत असतात. स्वामी म्हणतात, माणसाचे विचारच त्याला महान बनवतात आणि त्याला आयुष्यात उडवायचं किंवा त्याला दाबायचं हे ठरवतात. तुम्ही जर स्वामींना मानत असाल, त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल, तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, किंमत दोन्हींचीही चुकवावी लागते, बोलण्याची सुद्धा आणि शांत बसण्याची सुद्धा. स्वामी म्हणतात, तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही पात्र आहात. विचार करताना कामात तुम्ही कमीपणा करत आहात. फक्त तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला यश मिळेल, कारण तुम्ही जे काही कराल ते होणार आणि चांगल्या प्रकारे होणार. फक्त विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कितीतरी पटीने खूप जास्त चांगले आहात. तुम्हाला वाटते की तुमच्यापेक्षा ते महान आहे, ते चांगलं आहे, त्यासारखा मी कधी बनूच शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जे आहात त्यापेक्षा जास्त तो खालचा आहे. तुम्ही खूप पुढे आहात. देव कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर आपला विचार, आपली वागणूक आणि आपले कर्म हेच आपले भाग्य ठरवतात. हेच आपलं नशीब लिहित असतात. उपवास करून जर देव आपला प्रसन्न झाला असता, तर आजकालचे भिकारी जगातील सर्वात श्रीमंत आणि सुखी व्यक्ती राहिली असते. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. ती टिकवायला सुद्धा नशीबच लागते. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकवू शकतो. जहाज बदलण्याची गरज नाही, दिशा बदला तर किनारे आपोआप बदलून जातील. जेव्हा तुमचा आत्मविश्वास आभाळापर्यंत पोहोचला असेल, तेव्हा लक्षात ठेवा, तुमचे पंख कापायला तेव्हा कोणी ना कोणी नक्की पुढाकार घेईल. त्यामुळे तुम्ही स्वतःहून जमिनीवर येलाल तर फायद्यात राहाल. चिंता कधीच कायमस्वरूपी नसतात, पण काही लोक त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठं बनवून टाकतात. आयुष्यातील सर्वात मोठी भेट ती मैत्री आहे. आज तुम्ही तुमचे स्वप्न तुमच्या पात्रतेपेक्षा मोठे ठेवा. उद्या तुमची पात्रता स्वप्नापेक्षा मोठी असेल. स्वामी म्हणतात, जे वेडे असतात तेच इतिहास लिहितात. शहाणे लोक तर फक्त तो इतिहास वाचत असतात. जीवनात वेळ हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे, जो तुम्हाला सर्व काही शिकवतो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज जीव लावून प्रयत्न करणे सगळ्यात चांगलं आहे. आयुष्यात दुःख यासाठी येतात की आपल्याला सुखाचं महत्त्व कळावं. जे खरं आहे की उंच चढावं कठीण असतात, पण उंचावरून दिसणारे दृश्य फार सुंदर असतात. त्या लोकांना यश मिळवून दाखवा जे सतत तुमच्या हारण्याची वाट पाहतात.
सुंदर आणि चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवस भोगावेच लागतात. स्वामी सांगतात, प्रयत्नापुढे नशिबाची इतकी पात्रता नाही की ते तुमचे स्वप्न अपूर्ण ठेवेल. आयुष्यातले कठोर निर्णय यश खेचून आणतात. खरं तर आपण विचार चुकीचा करतो, नाहीतर अडचणी आपल्याला दुर्बळ नाही. सगळं आपल्याला सोपं आहे. एक लक्षात ठेवा, कोणी तुमच्या हातातून एखादी वस्तू खेचून नेऊ शकतं, परंतु तुमच्या प्राप्तनातून काही गुण असतात ते तो चोरून नेऊ शकत नसतो. स्वामी म्हणतात, जिंकण्याआधी विजय आणि हारण्याआधी पराजय कधीही ठरवू नका. आयुष्य जे आहे ते चालू द्या. आयुष्यच ठरवेल की तुम्ही जिंकाल की हराल. फक्त प्रयत्न प्रामाणिकपणे करा. निर्णय घ्यायला हिंमत लागत नाही, तर निर्णय घेऊन तो योग्य सिद्ध करून दाखवायला खरी हिंमत लागते. जो स्वतःला हरवू शकतो तोच एक दिवस स्वतःला शोधू शकतो. वेळ कितीही घट्ट धरून ठेवा, ती निसटणारच. ती वेळ आहे, एक दिवस नक्की बदलणार. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुम्हाला जे काही पाहिजे ते मी तुम्हाला देईन. फक्त तुमचा विश्वास मला हवा आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मी देईन. एकदा कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर विश्वास आहे लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, जीवनात बदल घडवून आणणे आवश्यक आहे, कारण एक छोटासा प्रयत्न एका मोठ्या यशाचं कारण असू शकतो. त्यामुळे प्रयत्न छोटे मोठे कसेही असो, फक्त करत राहा. जीवनात इतकं खुश राहा की सगळ्या जगाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे, याच्याकडे आहे तरी काय, जो हा इतका सुखी आणि खुश राहतो. शोक करा पण स्वतःच्या पैशावर, कारण बापाच्या पैशावर गरजा पूर्ण करायच्या असतात, शोक नाही. अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानी माणूस चुका सुधारण्यात मोठा होतो. जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागेल, त्याशिवाय यश होणे प्राप्त नाही. स्वामी सांगतात, जग बदलायचं असेल तर सुरुवात पहिले तुम्ही करा, कारण ते तुम्हाला बदलायचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा लोकसुद्धा करतील. लोक काय विचार करतात याचा विचार तुम्हाला करण्याची गरज नाही, कारण तुम्ही जर ते विचार करसाल तर लोक काय करतील. जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला. तुम्ही जे काम ज्या पद्धतीने करत आहात ते तुमची पद्धत चुकीची असू शकते, त्याला बदला, पण तुमचे ध्येय कधीच बदलू नका. माणूस कितीही हुशार असला पण माणसाशी कसं वागायचं हे त्याला जर माहिती नसेल तर त्या हुशारीचा काय फायदा. या जगात माणसाला माणसासारखे वागणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो कसा दिसतो, कसा वागतो यापेक्षाही जास्त. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकासाठी तो सरळ न्यायाधीश बनतो. आयुष्यात कधीही पहा, जेव्हा तुम्ही स्वतःशी चूक कराल, जेव्हा काही चूक तुमच्या हाताने होईल तर त्यासाठी तुम्ही वकिलासारखे बोलाल, पण तीच चूक जर का दुसऱ्याने केली तर त्याला तुम्ही डायरेक्ट तुमचा निर्णय द्याल. जगाची समज इतिहास घडवणारे वेडे लोक असतात आणि तो इतिहास वाचणारे समजदार. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर टिकत नाही आणि टिकले तर शोभत नाही. त्यामुळे नम्रता असणं खूप गरजेचं आहे. यशाची ओळख निर्माण करण्यात इतके व्यस्त व्हा की लोक काय बोलताय हे ऐकायला सुद्धा वेळ नाही मिळाला पाहिजे. आयुष्यामध्ये स्वामी सांगतात, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी होण्यासाठी जे आहे त्यात सुरुवात करणं फार गरजेचं असतं, कारण वाट बघणं हे फक्त आपला वेळ वाया घालवणंच आहे. अयशस्वी माणूस नेहमी दुःखी असतो, तर तसं नाही, तो नेहमी दुःखी असतो म्हणून तो अयशस्वी असतो. जीवनाचा खरा आनंद तेव्हाच होतो जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात तू हे करू शकत नाही, आणि आपण आपल्या कठोर परिश्रमाने आणि आपल्या मेहनतीने ते करून दाखवतो.
भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा, भविष्यकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा जे वर्तमान आहे त्याचा विचार करा आणि ते जगा. मूळ जर भक्कम असेल तर पानही येतील आणि फुलंही येतील. हे दिवस आहेत, हेही निघून जातील. चांगले दिवससुद्धा लवकर येतील. तुम्ही लोकांचा विचार करून वेळ वाया घालवू नका. लोक तुमचा विचार करत असतील ते विचार करा. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळतात. आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या मनासारख्या होत नाहीत, कारण सांगणारे लोक यशस्वी नाही होत आणि यशस्वी होणारे लोक सांगत नसतात. एक लक्षात ठेवा, मेहनत एवढ्या शांतपणे करा की तुमचं यश सर्वत्र खळबळ माचवेल. दगड खाणीतून पडून पडून हिरा बनत नाही. तो खाणीतून बाहेर येतो आणि तोपर्यंत घसतो जोपर्यंत त्याची किंमत करत नाही. जीवनातून स्तुती करण्यापेक्षा चुका काढणाऱ्या लोकांपाशी जास्त सिरियस व्हा. तुमचे आभार मानणाऱ्यासारखा जितका जास्त असेल तेवढे जास्त यशस्वी व्हाल. जीवन नेहमी हसून व्यथित करा, कारण कोणालाच माहिती नाही अजून किती वेळ बाकी आहे. दुसऱ्याचे यश पाहून जर तुम्हाला आनंद होत नसेल तर तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही. स्वामी सांगतात तुम्हाला आशीर्वाद लागेल जर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी शक्ती पाठीशी असं लिहिलं तर. यश मिळवायचं असेल तर स्वतःच्या जीवावर मिळवा, कारण नशिबाच्या जीवावर फक्त जुगार पण खेळला जातो. यश मिळवण्यासाठी नुसता समजदारपणा असून चालत नाही, थोडं वेडेपणही पाहिजे. काही न करता संधीची वाट पाहण्यापेक्षा काहीतरी करून संधी शोधा. यश नक्की मिळेल. जीवनात एकटं चालण्याची सवय लावून घ्या, कारण कधीकधी सोबत चालणारा आपल्याला अपयशाचे कारण बनवतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात जर नशिबाने आपली साथ सोडली तर आयुष्यात मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. श्री स्वामी समर्थ. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. उगाची भीतोय, भळे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, भिवू नको तू बाळ असे त्यांचा. विश्वास ठेव, जिथे तुमची मर्यादा संपेल तिथून साथ द्यायला सुरुवात करेल मी. आयुष्यात जेथे तुला सर्व तुझे लोक, सर्व आपले माणसं साथ सोडतील, जिथे तूही हार मानशील तेथून मी साथ देईन तुला. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आयुष्यात मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. अडचणी या आपल्या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी सांगतात तुमचा माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी दिसणार नाही. स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहो, मी कुठेही गेलेलो नाही, मी तुमच्या सोबतच आहे, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. फक्त स्वामींचा एक मंत्र म्हणा आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल जर तुम्ही आज हा स्वामी संदेश न कंटाळता, न बंद करता शेवटपर्यंत ऐकाल. तुम्हाला पुण्य प्राप्त होईल जर 5 गरजू लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पोहोचवचाल तर. स्वामी म्हणतात तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐका, भाग्यवंत ठराल. उपास तपासाने औंडमूर माजून देवाची मर्जी मिळवता येत नसते. भक्ताला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे आपसूक समजतात. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला. जैसे बीज मनात असे तसेच फळ आपल्याला मिळते. श्री स्वामी समर्थ. तुमच्या पदाचा, प्रतिष्ठानाचा याचा अहंकार अजिबात करू नका. तुमच्या वाटेला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुम्हाला नक्की जवळ करेन.
लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर. कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुमच्या मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेलं पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेवा. तू 16 मान किंवा नको मानू, हक्क तुझा. ते सर्व मानला नाही तरीही देखील चालेल, पण तुझ्या आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज 11 माळी जप साध्य कर. शास्त्रवाचा कर किंवा नको करू याची मला काहीही गरज नाही. तू माझ्या मठात ये किंवा नको येऊ, मी त्याने तुला काहीही म्हणणार नाही. फक्त तू माझं नाम स्मरण कर. तुला आयुष्यात जे काही पाहिजे मी ते देईन. विश्वासाने म्हण एकदा, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझे नाम स्मरण करतो मी त्याला आयुष्यात सदैव बळ देतो. त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे तू सावधगिरीने वाग. भिवू नको, जा पुढे. संकट दूर होईल. प्रत्येक काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. मग आपण पुढे का नाही जायचं? स्वामी आपल्या सोबत आहे तर घाबरायचं कशाला? श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि पुढे जायचं. स्वामी सांगतात, रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तर पिकाचं नुकसान होतं, पण मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामीचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनात सोने करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यात येणारी संकटे अनेक असतात, पण त्या संकटांमध्ये तुम्हाला सुद्धा सुख मिळतं. फक्त ते अनुभवायला शिका. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो. ते सावरणे म्हणजे गुरुकृपा. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे जेवण ते म्हणजे गुरुकृपा. कोसळलेल्या दुःखारूपी डोंगराला पेलण्याची ताकद देणारा तो म्हणजे गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवीन उमेद उत्पन्न होणे, ती म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही सोबत आहोत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपला स्वामीवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहिती आहे आणि हे सर्व काही सोडणारे देखील स्वामीच महाराज आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावाने भक्ती करा. त्यांची पूजा करा. त्यांचे नाम स्मरण करा. कारण स्वामी सांगतात, माझी भक्ती नाही केली, माझी पूजा नाही केली तरीही चालेल, पण माझे नाम स्मरण घ्या. या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे. मी का भिवू? मी चुकीचा नाही. मला काय कोणाची भीती? जेव्हा हा ब्रह्मांड नायकाचा माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू? कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पाहायचे किती पाठीबळ येते. अनुभव नक्की घ्या. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील. मोहमाया सारी हे विसरून जाशील. या जगशी तुझं काही घेणं देणं राहणार नाही. म्हणशील तर संसार तू जा, नाहीतर स्वामी तुला एवढं धन किंवा एवढं सुख देतील. एक लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला जे काही हवं आहे ते देतील. फक्त त्यांची भक्ती करा. कारण स्वामीसाठी अशक्य असं काहीच नाही. अशक्य कदाचित तुमच्यासाठी असेल, पण देवासाठी नाही, आणि स्वामी देव आहेत. स्वामी सांगतात, मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. कारण ज्ञानाचा प्रकाश कुठून आणि कधी येईल हे काही सांगता येत नाही.
स्वामी बोलतात, आपल्याला मदत करणाऱ्या माणसाशी नेहमी कृतज्ञ राहा. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक सुवर्ण संधी असते. खिडकी म्हणजे आकाश नसतं. जगण्यात मोज आहे, पण त्याहून अधिक मोज फुलण्यात आहे. वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन होय. स्वामी म्हणतात, तुम्ही शेवटपर्यंत हा स्वामी संदेश ऐका. आयुष्यात मोठा चमत्कार दिसेल. भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते. कविता म्हणजे भावनांचं चित्र आहे. संभ्रमणाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच कितीहून परत तुम्हाला मिळेल. स्वामी म्हणतात, ज्यामध्ये मानता आहे तो खरा मानव आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका आणि स्वतःच वापर करून कुणाला फसवू नका. स्वामी बोलतात, अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. तुलना करावी पण अवहेलना करू नये. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाला गुलाम बनू नका, कारण हा क्रोध तुम्हाला बर्बाद करून सोडेल. तुम्हाला ज्या गोष्टीची जाणीव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत हे करेल. तुमचं पूर्ण आयुष्य क्रोधामुळे बर्बाद होऊ शकतं. स्वामी म्हणतात, जर तुम्ही मनात आणलं तर तुमच्यासाठी या जगात अशक्य असं काहीच नाही. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. आवडतं तेच करू नका, जे करायचं त्यातही आवड निर्माण करा. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. अश्रू येणं हे माणसाला हृदय असण्याचं एक उद्योजक आहे. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. मरण हे अपरियायित आहे, त्यासाठी भिवू नका. आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. आयुष्यात कुठलीच नाते ठरवून जोडता येत नाहीत. त्यामधील काही नाते आपोआप जोडली जातात. तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही गरज निर्माण करा. तुमची गरज निर्माण करा एवढी की लोक तुमच्यासाठी पागल झाले पाहिजे. स्वामी म्हणतात, गर्दीचं कारण बना, गर्दीतील हिस्सा बनू नका. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुद्धीनेही घ्या. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. चांगली कविता माणसाला संदेशना बनवते. तुमची उपयुक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. स्वामी सांगतात, भूतकाळ आपल्या आठवणीचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळातच देतो. आयुष्य माणूस घडवणे हेच शिक्षकाचे खरे ध्येय असते. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा, कारण तो कधी धोका देणार नाही. तो जोही करेल तुमच्यासाठीच करेल आणि चांगलं करेल. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीत पाणी पोहण्यात जात नसतं. स्वामी बोलतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग काळजी करू नका. तुमची प्रत्येक गोष्ट मी चांगल्यापणे पार पाडेल. मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय तो म्हणजे मौन आहे. अतिशहाणा हे दुःखाचं मूळ कारण आहे. अंथरून बघून पाय पसरा. कधीकधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. स्वामी म्हणतात, तुम्हाला याविषयी माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्याविषयी माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे म्हणतात. स्वामी सांगतात, कोणत्याच गोष्टीची अति करू नका. जी काही गोष्ट आहे त्याला तुम्ही मर्यादित ठेवा. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात, हे विसरू नका. सौंदर्य हे वस्तू नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. स्वामी बोलतात, सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, काही वेळा सोडून दिले की आपोआप सुटतात.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहायला शिका. एकदा तुटलेले पान झाडाला परत कधी जोडता येत नाही. कामात आनंद निर्माण केला की त्यात ओझं वाटत नाही. स्वामी बोलतात, आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते. स्वामी बोलतात, तुम्ही हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून बघा आणि तुम्हाला याचा मोठा चमत्कार दिसेल. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला मुळीच नाही. कोणावरही जळा, पण त्या जळण्यामागे त्याला मारण्याचा किंवा त्याला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका. सर्वात पहिले की तुम्ही प्रयत्न न करता दुसऱ्यावर जळणे हे मुळीच चुकीचे आहे. कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. स्वामी सांगतात, कोणी जर देत असेल तर ते तेवढंच घ्या जेवढं तुम्हाला त्याची गरज आहे. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. मूर्खाने विवेक सांगणे हाही मूर्खपणा आहे. ज्या गोष्टीची आपल्याला काहीही संबंध नाही त्यात नाक घालणे म्हणजे पूर्णपणे व्यर्थ आहे. आणि असे तेच लोक करतात ज्यांना डोकं नावाची गोष्ट नसते. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. आपल्याला जे आवडतात त्यावर प्रेम करा, पण एक लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी आपली नाही. कधीकधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. जे आपले नाही त्यावर कधी हक्क सांगू नका. पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्यांच्याशी चांगले वागू नका. आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. गुणांचं कौतुक उशिरा होत नाही पण होतं. स्वामी सांगतात, कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. स्वतःची अवगुण शोधू नका, कारण तुम्ही खूप चांगले आहात. तुम्हाला जे काही हवं आहे तुम्ही ते करू शकता. तुम्ही खूप शक्तिवान आहात. स्वतःला कमी समजू नका. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला. त्या दिवशी आपण काहीच केलं नाही हे लक्षात ठेवा. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार. श्रद्धा असली की सृष्टीसुद्धा गोष्टी देवत दिसते. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण तुमच्या विश्वासावरच सगळं आहे. जर तुम्ही विश्वास ठेवाल तरच देव आहे, नाहीतर नाही. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं होय. एकांतात मिळणाऱ्या क्षणांचा आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका. आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. त्यामुळे वेळ गेलेली नाही, आत्ताही वेळ आहे. जे काही चुका करत आहात त्या सुधरवा किंवा त्या करणं बंद करा. हक्क आणि कर्तव्य या एकाच नात्यांचे दोन बाजू आहेत. आयुष्यात असं काही मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरू शकत नाही. बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो. कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्रमाणाशिवाय शरीर. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण मिळत नाही. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगणं म्हणजे सर्वात मोठं संकट घेऊन फिरणं होय. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते, हृदय हरते, पण बुद्धी जिंकूनही हरते आणि हृदय हरून देखील जिंकते. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो तेच खरं.
जगी सर्व सुखी असेल कोण, तर ते आपला विचार आहे. जर विचार आनंदी राहण्याचे आणि समाधानी राहण्याचे असेल तर सर्वात सुखी तुम्हीच असाल. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वेच्छाचारता नव्हे. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. माणसाने आपल्याला आयुष्यात सुख दुःख, मानपान, स्तुतिनिंदा, हार जीत, प्रेम अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण होय. शिक्षण हे समाधान आहे, साध्य नव्हे. स्वामी सांगतात, आयुष्यात खेळा, पण असे खेळा की हारणारा आणि जिंकणारा सुद्धा तोच म्हणला पाहिजे की हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. तुम्ही हाराल की जिंकाल याशी काहीही घेणं देणं नाही. हसा, खेळा, पण शिस्त पहा, कारण शिस्त आहे तरच मजा आहे. आयुष्यात काय गमावलंय यापेक्षा काय कमवलंय याचा विचार करा. स्वामी म्हणतात, स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. काळजीची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेचं फुंकर घालत असतो. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळवू शकतो. म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा. उगवणारा प्रत्येक दिवस उमजवणारा हवा आहे. या जन्मावर, या जगण्यावर शब्दा प्रेम करावे. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे ते आजच ठरवा. आत्ताच ठरवा, आत्ताच वेळ आहे. केल्याने होते हे लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या गुणांचं कौतुक करायलाही मन मात्र मोठं लागतं. शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही, ते स्वतःहून शिकत असतो. जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही, ते स्वाधिचाराने चालते. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं असतं. चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवारीच्या असेपर्यंत टिकून असतं, पण प्रेमाने मिळवलेलं राज्य माणूस गेल्यानंतर सुद्धा राहतं. दुःखातील दुःखीला सुख म्हणजे त्या दुःखाचा सहभाग होय. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, पण त्याचा स्वोच्चार होऊ न देणे हे आपले अधिक कर्तव्य आहे. स्वतःला पूर्णज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुटला. त्रासाशिवाय विद्या मिळवणे अशक्य आहे. त्रास कसला सहन करायचा आहे हे शिकणे सुद्धा विद्याच आहे. स्वामी सांगतात, पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते. उद्याच्या भविष्याचा विचार करू नका. वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो तो. फक्त वर्तमानावर लक्ष द्या, भविष्य आपोआप सुधरेल. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आयुष्यात जगू असे जगा की तुम्हाला जो कोणीही पाहिल त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की हा व्यक्ती काय आहे. मूर्ख माणसे आपसात संभाषण करू लागली की शहाण्याने मौन धरावे, कारण तेच योग्य आहे. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे सुद्धा काही लोकांना शिकावं लागतं. तारुण्य हे जीवनाचं एक रचना काळ आहे, ज्यामध्ये व्यक्ती जो काही करण्याची इच्छा ठेवतो तो करू शकतो. गरिबी असूनही दान करतो तोच खरा शूरवीर आणि दानवीर आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळची शक्ती आहे. प्रार्थनेने ईश्वराजवळ आपण जाऊ शकतो. जे घाईघाईने वर चढवायला पाहतात ते कोसळतात हे नक्की. सद्गुणांना कधीही जास्त वाईट समजू नका. स्वामी सांगतात, लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते. सत्याला शब्दांच्या टेकूची गरज नसते.
जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, हे विसरू नका. पैशाचं सोंग करायला खरा तेवढा पैसा लागतो. आयुष्यात जेवढं बाकी गरजा असतात तेवढा पैसासुद्धा महत्त्वाचा असतो. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. जुनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो. सौंदर्य स्वभावाचा यांची बेरीज कसा कराल? स्वामी सांगतात, शुद्ध अंतकरणाने गुणा ते प्रत्येक गोष्ट चांगली होईल. फक्त अंतकरण शुद्ध ठेवा. जो गुरु असेल तो शिष्य असेलच, जो शिष्य नसेल तो गुरु नसेल. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचरणे पार करावे लागतील. जीवन ही एक अशी जबाबदारी आहे, क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. वैभव त्यागायचं असेल तर संचयात नाही. तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा. खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागते. मनाविरुद्ध गोष्ट म्हणजे हृदय परमेश्वराविरुद्ध आहे. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते, कधी चुकू देत नाही आणि कधी फसवतही नाही. स्वामी म्हणतात, हृदयात अपार प्रेम असलं की सर्व आपले मित्रच होतात. टीका करणाऱ्यांच्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सदैव सावध राहा. कारण शत्रू परवडला, पण तो जवळचा टीका करणाऱ्याचा स्तुती करणाऱ्याचा मित्र नाही पुरला. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. मनाला आनंद देण्याच्या कोणत्याही पदाचा गुण म्हणजे सौंदर्य होय. भव्य विचार हा सुगंधासारखा असतो. तो पसरावा लागत नाही, आपोआप पसरतो. वाईट गोष्टींशी अहंकार दाखवणे हे मानवाचे अर्धे कर्तृत्व आहे. शत्रूही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते, पण त्यासाठी संयम असावा लागतो. बनू शकाल तर कृतज्ञ बना, कृतज्ञवान नका. दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हाही एक अनुभव असतो. ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही, स्वतः राहण्याने बंद होते. पहिले स्वतः शांत व्हा, पुढचा आपोआप शांत होईल. दुःख गरुडांच्या पावलाने येतं आणि मुंगींच्या पावलाने जातं, हे लक्षात ठेवा. जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ठ कला मानली जाते. एकमेकाच्या सहाय्य करू, तेव्हाच आयुष्यात पुढे जाल. सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते. श्रीमंताने बंगले चांगले असतात, पण म्हणून कोणी त्यांना झोपड्या पाडत नाही. राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करावी लागते. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही त्या गोष्टीविषयी कधीही दुःखी होऊ नका. जे दुसऱ्याच्या स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांच्या स्वातंत्र्य राहण्याचा हक्क नाही. स्वामी म्हणतात, पुस्तका इतकं प्रांजळ आणि निष्ठपदी मित्र दुसरा कोणी होणे नाही. मनाला आनंद संस्कार देणारी प्रत्येक वस्तू हे आपलं कलापूर्ण आहे. आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकट येतात आणि त्यात आपलं असणं गरजेचं असतं. संकट टाळता येणं अशक्य नाही, पण दुःख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदला, मग ती दुःख आपोआप बदलेल. आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेवून ध्येयापूर्तीसाठी धडपड करणे अयोग्य नाही, पण असं धडपडणंही अपयशाकडे नेणं आहे. स्वामी सांगतात, सुविचार ही माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. व्यक्तीने पाहिलं म्हणजे त्याने आपलं सर्व काही जाणून घेतलं असं नव्हे.
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतो. अनेक वेळा लोक हे कधीच समजून घेत नाही की जीवनाचा मुख्य ध्येय आनंदी राहण्यातच आहे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कमावू नका, आजारी पडाल इतके खाऊ नका, कर्ज होईल इतके खर्चू नका आणि भांडण होईल इतके बोलू नका. यश कुणी दिल्याने मिळत नाही, ते कमवावे लागते. कार्यक्षेत्रात, मैदानात रक्त वाहून, घाम गाळून आणि वेळ पडल्यास अश्रू वाहूनही कमवावे लागते. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे हे सुद्धा श्रेयस्कर असते. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याजवळ जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात सुयोग वापर करा. जग आपोआप सुंदर बनतं. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आयुष्यात सर्व काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण काही गोष्टी होतात त्या विसरू नका. हारणारे नेहमीच हारत नाहीत, जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत. हारणारेही कधीकधी असे उडतात की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी तुमच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, अन भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. स्वामी बोलतात, सुंदर आहे रस्ता, फक्त त्याच्यावर चालताना स्वतःला सावध ठेवा. गरजेपेक्षा जास्त गोष्टीची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका, कारण मोठा काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कार्यरत करीत राहा. आज न उद्या तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. आणि सुख हे येतेच. आपल्याकडे जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं त्यात गोड वाटून घेणं म्हणजे सुख आहे. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान मार्गाने लहान गोष्टी करू शकतो. जिंकण्याचा उत्साह हा हारण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे. आपल्याला जर यशार्थ व्हायचं असेल, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्यात कधी घाबरू नका, प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही त्या पर्यावरणाच्या कैदी बनण्यास नकार देता ज्यात तुम्ही सर्वप्रथम स्वतःला शोधून काढले आहे, तेव्हा तुम्ही यशाच्या दिशेने पहिले पाऊल घेतले असते. आपण काहीही करू शकतो, पण सर्व काही करू शकत नाही. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते. आयुष्यात अखेरपर्यंत प्रयत्न करा. आळशीपणा करू नका. स्वामी सांगतात, आपण चुकीच्या गोष्टीमागे धावायचे सोडले तेव्हा आपण योग्य गोष्टींना आपल्या पलीकडची संधी देतो. वेडेपण आणि अलौकिक बुद्धिमत्ता यामध्ये अंतर फक्त यश मोजण्याचे आहे. जीवनाचा अर्थ आपली भेट शोधण्यात आहे, आणि तो जीवनाचा उद्देश सुद्धा आहे. अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगाच्या वेशभूषेनंतर येतात. तुम्हाला तुमचा आवाज वाढवण्याची गरज नाही, फक्त युक्तिवाद सुधारण्याची गरज आहे. स्वामी सांगतात, यश एक व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्याऐवजी एक मूल्य व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करा. आपण एक यशस्वी व्यक्ती पाहतो तेव्हा फक्त त्याचे सामाजिक गौरत्व बघतो, पण त्याचे त्याग नाही बघत. प्रतीक्षा करणाऱ्या लोकांकडे नेहमी चांगल्या गोष्टी येतात, पण जे लोक प्रयत्न करून संधीमागे धावतात त्यांच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी येतात.
जर तुम्ही रोजच्या जीवनात कोणती जोखीम घ्यायला तयार होत नसाल तर तुम्हाला सामान्य आयुष्य जगावी लागेल. एक सर्जनशील जीवन जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून चुकीची भीती काढून टाकावी लागेल. जर तुम्हाला महत्त्व मिळवायचे असेल तर परवानगी घेणे सोडून द्या. जीवनात संघर्ष हे अशी गोष्ट आहे जे तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने आपल्या अधिकारापेक्षा जास्त आपल्या हितासाठी लढावे. नेहमी आपल्या मनासारखे सगळंच होत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकर राग येणे हा दुर्गुण आहे आणि ज्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो, पण तेव्हा राग करणे हा मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्यातून अहंकार मिळवून त्याचे ओझे काढून टाका आणि स्वतःला हलके बनवा, कारण तोच उंच उडू शकतो जो हलका असतो. यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे. आपण मान्य केले अपयश आणि ठरवलं तर यश निश्चित आहे. आत्मविश्वासाच्या सहाय्याने तुम्ही आकाशी स्पर्श करू शकता आणि आत्मविश्वासाने तुम्ही एखादी संधी साधू शकता. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो. शांततेत पण चांगली कामं होतात. स्वामी म्हणतात, सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे इतरांना आपले गुपित कधी सांगू नका. तुमची परिस्थिती काय आहे, तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, तुमच्याकडे कोणत्या गोष्टी नाहीत, या कधीच कोणाला सांगत बसू नका. सर्वात मोठा विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला जिंकण्याची सवय आहे आणि हरला तर असे हरा की तुम्हाला हरण्यासाठी आनंद घ्यायचा होता, त्यामुळे हरले असे जगा. विजयी व्यक्तीला कधीच सत्य आणि असत्याचे प्रश्न नाही विचारले जात. स्वामी सांगतात, तुम्ही काय साध्य केले हे नाही तर तुम्ही कशावर मात केली आहे. तुमच्या कार्यरत हे काय केलं हे लक्षात ठेवा. नेतृत्व करताना महत्त्वाचे म्हणजे हे कधी समजू नये की आपण नेतृत्व करत आहोत, तर पूर्ण संघात फक्त आपणच महत्त्वाची व्यक्ती नसून फक्त आपणच बुद्धिमान नाही आहोत. तुम्ही कौशल्याने जपून ठेवा, कारण जगाला दाखवा. त्यांचा वापर हवा म्हणूनच त्या आपल्या जवळ आहेत, नाहीतर सावलीत सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ काय काम. आपण सर्वांना जर त्याच गोष्टी केल्या ज्या आपल्या सक्षम आहोत तर अक्षरशः या जगात कोणतीच गोष्ट अशी अशक्य राहणार नाही. भविष्य उज्ज्वल त्यांचे आहे ज्यांनी ज्यांनी स्वप्नांचे सौंदर्य पूर्ण विश्वासाने पूर्ण केले आहे. आपण काय बनू शकत असतो ते बनण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. अळीला जेव्हा वाटते की ती आता आयुष्य संपतंय तेव्हा तिचं रूपांतर एक सुंदर फुलपाखरूमध्ये करून घेते. त्यानुसार वेळेनुसार स्वतःला बदला. वेळ जशी बदलते तसे स्वतः बदला. स्वतः ठाम राहा, कोणाचेही अनुकरण करू नका. स्वामी म्हणतात, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्यात कल्पना केली आहे ते आयुष्य जगा. जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे, तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता. तुम्ही अद्वितीय आहात. तुम्ही स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांच्यासाठी दोष देऊ नका. स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. स्वामी म्हणतात, जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे, तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी तुम्ही मिळवू शकता. आपण काय बनू शकतो हे विश्वास ठेवा, कारण आपल्याला जे बनायचं आहे ते आपल्या विश्वासानेच बनवू शकतो. आत्मविश्वास आणि आपले कठोर परिश्रम आपल्याला कुठेही घेऊन जाऊ शकतात. आयुष्य हे सफल एका सायकलसारखे असते. संतुलन बनवून ठेवण्यासाठी सायकल चालवत राहावी लागते. तसंच आयुष्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी ते सुद्धा आपल्याला चालू ठेवायला लागतं.
स्वामी म्हणतात, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता, त्यांचे संदेश शेवटपर्यंत ऐकता, तुम्हाला याचा अनुभव येईल. हे वाया जाणार नाही. फक्त विश्वासाने कमेंटमध्ये होय मी स्वामींवर विश्वास ठेवतो असे लिहा. आजपर्यंत कोणत्याच आळशी कलाकाराने एखादा उत्कृष्ट नमुना तयार केलेला नाही. एखादा उत्कृष्ट नमुना तोच तयार करतो जो जिद्दी आणि कष्टाळू असतो. दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. हे लक्षात ठेवा. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय कराल हे आहे. आपण काहीही करू शकतो पण सर्व काही नाही, यावर लक्ष द्या. विचार हे आपला सर्वात महत्त्वाचा भांडवल असते. मग जीवनात आपण किती चढ असलो किंवा किती उतारात असलो याची काळजी करू नका. स्वामी म्हणतात, तुम्हाला त्या संधीमध्ये काय बघायचे आहे ते तुम्ही बघा. फक्त संधी अशी असली पाहिजे जे जीवनात काहीतरी फरक टाकेल. जेव्हा तुम्ही त्या पर्यायाच्या कैदीत बनण्यास नकार देता तेव्हा तुम्ही सर्वप्रथम स्वतःला शोधून काढले पाहिजे. स्वामी म्हणतात, आपल्याला जर यथार्थपणे काहीतरी करायचे असेल तर प्रतीक्षा करू नका. स्वतःला तेवढ्या लायक बनवा आणि सुरुवात करा. जिंकण्याचा उत्साह हा हारण्याच्या भीतीपेक्षा नेहमी जास्त असावा लागतो. श्री स्वामी समर्थ.